सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडोली बी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मागच्या वर्षीचा चॅम्पियन आहे, मात्र कोणी संघालाही विसरून चालणार नाहीये. टेनिस क्रिकेटमध्ये याही टीमची चर्चा राहिलेली आहे. फक्त 20 मिनिटात पहिली 4 षटकं कंप्लीट करायची लक्षात घ्या. आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करू ओव्हर नंतर की एका ओव्हरला किती टाइम घेतलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक सामना 5 षटकांचा असेल. नितीन फुलोरे पहिलं षटक घेऊन येत आहेत. फक्त ज्यावेळी तुम्ही थ्रो कराल त्यावेळी डायरेक्ट थ्रो करा प्लीज. नितीन फुलोरे यांना हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा आहे. योगेश पाटील यांच्याकडनं योगेश पाटील निजेगाव यांच्याकडनं नितीन फुलोरेला फक्त हॅट्रिकसाठी 3000 रुपये. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. स्पर्धेचा 4था दिवस आणि पहिला सामना आणि अपर बाजू पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज नितीन फुलोरे तुम्हाला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला विशाल पाटीलला तुम्ही पाहतायत. प्रसाद सहस्रबुद्धे मेन पंचाच्या भूमिकेत. स्क्वेअरलेगचे पंच सचिन म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव. सर्व आमच्या कॅमेरामॅनला शुभेच्छा असतील. पंचांचा इशारा येतोय. बरोबर 9:15 आणि पहिल्या सामन्याला सुरुवात. 20 मिनिटात पहिली 4 षटकं समाप्त करायचे आहेत. स्ट्राईक एंडला विशाल. नितीन फुलोरे गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, मात्र डीप 2 धावा इथे मिळाल्यात पहिल्याच बॉलवरती. तिसरी धाव पूर्ण केली. बघा 4थीचा प्रयत्न आहे. बँडेजची मागणी करण्यात आलेली. पहिल्याच बॉलवरती 3 धावा मिळाल्यात विशाल पाटीलच्या खात्यामध्ये. टाइम आम्ही स्टॉप केलं, लक्षात घ्या कोणी संघ. पहिलीच मॅच टॉस सकाळच्या सत्रात महत्वाचा होता. कोणी टीमने तो टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं ते सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडोली बी संघाला. मागच्याही वर्षी याच नावाने हा संघ खेळला आणि स्पर्धाही जिंकली होती. मकर संग्रह ट्रॉफी. ऋतिक पाटील मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी होते. वडोली सी संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला आणि वडोली सी संघाच्या सर्वाधिक धावा आहेत या स्पर्धेमध्ये 88. संकेत पाटील सुद्धा आलेत आमचे मित्र, त्यांचे हार्दिक स्वागत. 88 धावा या सर्वाधिक धावा आहेत वडोली सी. तो संघ दुसऱ्या मॅचमध्ये जरूर पराभूत झाला. प्रयत्न चांगले केले होते टायगरच्या विरुद्ध. संध्याकाळचं सत्र होतं, फाईट चांगली दिली होती. पहिल्याच बॉलवरती 3 धावा आल्यात. दुसरं षटक घेऊन येतात. 2च धावा आहेत. नक्कीच चेंडू बॅटला लागला होता विशालच्या. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होते ते. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता विशालचा आणि पहिला धक्का लागत असताना सतीशदादा पाटील प्रतिष्ठान चेंज द गेम. वडोली बी संघाला विशाल पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आणि दुसऱ्या बॉलवरती बघा विशाल पाटीलची विकेट घेतली. नितीन फुलोरे, अनुभव भरपूर आहे नितीन फुलोरेकडे सुद्धा. त्यांनी नक्कीच महत्वाची विकेट घेतली, त्यालाही माहिती. बघा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. कॅमेरामॅनचं वैती करेल. नो फुल टॉस बॉल होता, म्हणजे थोडासा खालीच होता हा बॉल आणि त्रिफा चीज झालेत. आणि त्यानंतर बघा आनंद तुम्हाला पाहायला मिळतो नितीन फुलोरेच्या चेहऱ्यावरती. कारण विशाल पाटील त्यालाही माहिती किती घातक खेळाडू, एक आक्रमक बॅटर आहे. त्याची विकेट किती महत्वाची होती या मॅचमध्ये. आता बॅटिंग करण्यासाठी कमलेश पाटील आलाय.
2 वरती पहिला धक्का. स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहिला. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात 67 धावा टायगरनी केल्या, ते दिवा संघाला चेस झाल्या नाही. स्पर्धेचा दुसरा दिवस भाल संघाने 72 धावा केल्या, भोपर संघाने त्या 73 धावा चेस केल्या. स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहिला. नागाव संघाने 45 केल्या, काटेई संघाने त्या धावा चेस केल्या. आणि बघायचं आहे तर स्पर्धेचा चौथा दिवस आहे. पहिल्या मॅचमध्ये धावा किती होतील, म्हणजे धावा चेसही होत आहे, धावांचं संरक्षणही होत आहे. फक्त तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, फेअर क्रिकेट खेळायचं आहे, नक्कीच तुम्हाला विजय मिळेल. नितीन फुलोरे गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स सेंड कडनं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, दुसरी विकेट नितीन फुलोरेच्या खात्यामध्ये. कमलेश 0 वरती बाद होईल आणि आता हॅट्रिकच्या उंबरणारे गोलंदाज नितीन फुलोरे यांनी हॅट्रिक पूर्ण केली तर योगेश पाटील निजेगाव यांच्याकडनं रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यावेळी ते कमलेशला थांबवत होते, कारण की पहिलीच ओव्हर आहे. कदाचित त्याची रणनीती थोडीशी वेगळी होती, मात्र कमलेश लगेचच मैदानात आले. कारण विकेट त्यांना माहिती, कमलेश सुद्धा चांगला भन्नाट फॉर्ममध्ये असणारा फलंदाज, त्याची विकेट हॅट्रिकच्या उमडे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपण पाहिली तर आदित्य पाटील दहीसर, दुसरी हॅट्रिक आपण पाहिली तर मयूर म्हात्रे गौरीपाडा. पहिलं मेडल षटक जर आपण पाहिलं तर सौरभ म्हात्रे खार्डी. पहिलं अर्धशतक जर आपण पाहिलं तर सागर पाटील डायगर या स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये. आणि त्यानंतर तेजस म्हात्रे उसारकर. असे 2 अर्धशतक, 2 विकेट हॅट्रिक, 1 मेडल ओव्हर. आणि त्याला बघायचे तिसरी हॅट्रिक पूर्ण करेल का नितीन फुलोरे. 2 विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये ऑलरेडी झालेत. कारण या खेपटीवर हॅट्रिक घेणं हे जिगरीचं काम आहे, कारण की धावा भरपूर बनत आहेत. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू या स्पर्धेत वापरण्यात आलेले नाही. बॅटिंग करण्यासाठी आले ते आकाश पाटील. 4थ्या क्रमांकावरती आकाशला प्रमोट केले. गोलंदाजी मार्कवर हॅट्रिक बॉल, राईट मोर द विकेट. हॅट्रिक बॉल होता, मात्र क्षेत्रक्षे थोडेसे दूरवरच आहेत. एकच धाव मिळेल. 2 विकेट ऑलरेडी गेलेत. थोडंसं नितीन फुलोरेला असं वाटलं क्रॉस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षे ठेवायला हवा होता, कारण की हॅट्रिक बॉल होता, कदाचित झेलही झाला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. 3 वरती 2 विकेट गेलेत. प्रथम बॅटिंग करताना सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली बी संघ. टॉस सकाळच्या सत्रात महत्वाचा होता. टॉस जिंकला कोणी टीमच्या कॅप्टनने. त्यांनी लगेचच सांगितलं की आम्ही गोलंदाजी करू या मॅचमध्ये. आणि पहिल्याच मॅचपासून आपण पाहतोय वैकुंठ हरिभक्त परायण, रामचंद्र शंकर पाटील स्टँडमध्ये आपण पाहिलं तर सर्वच खोनीचे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत पहिल्याच मॅचपासून. खोनी संघ जेव्हा जेव्हा खेळतो सपोर्टर भरपूर आहेत. वडोली बी संघ जेव्हा जेव्हा खेळतो त्यांनाही भरपूर सपोर्टर असतात. सकाळची मॅच आहे, पहिलीच मॅच, त्यामुळे सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं कौतुक आहे. प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत, त्यामुळे त्या लाडक्या प्रेक्षकांचं मी नेहमी कौतुक करत असतो. नितीन गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून आलाय. आजच्या दिवसातील आपण पाहिला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. खूप चांगला फटका होता, कारण की ऋतिकला माहिती आहे पॉवर प्लेचं षटक आहे. 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 2 विकेट जरूर गेलेत, मात्र धावाही बनवाव्या लागतील. जरी सकाळचं सत्र असेल, कोणी संघ सुद्धा एक स्ट्रॉंग संघ आहे. नितीन राईट मोर द विकेट. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे का क्षेत्ररक्षक जज करतायत. मिड विकेटला एक चांगला झेल टिपलाय. ऋतिक पाटीललाही माघारी परतावं लागेल आणि त्यानंतर नितीन फुलोरेचा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 विकेट महत्वाचे घेतलेत आणि फक्त 7 धावा दिल्या आहेत. ऋतिकने थोडीशी घाई दाखवली या मॅच मध्ये. ऑलरेडी 2 विकेट गेल्या होत्या. मोठ्या फटक्याच्या तो शोधात होता आणि जाळ रचलं होतं ऋतिकसाठी. नितीन फुलोरेने त्या जाळ्यात अडकलाय. तिसरा धक्का लागत असताना सतीश दादा पाटील प्रतिष्ठान वडवली बी संघाला 7 वरती.
काय गोलंदाजी केली नितीन फुलोरेने. 4 मिनिटाचा वेळ नक्कीच पहिल्या ओव्हरसाठी गेले, कारण 3 विकेटही गेले. विकेट गेल्यानंतर सुद्धा थोडासा वेळ जातो, थोडासा चेंडू ओळा झाल्यानंतर थोडंसं त्याला पुसण्यासाठी वेळ जातो. त्या सर्व गोष्टी आम्ही चेक करतोय. पहिल्या षटकात 3 विकेट गेलेत. काय गोलंदाजी केली, नितीन फुलोरेचं कौतुक करेल. आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेत कल्पेश पाटील. 9 सेकंडला स्ट्राईक एंडला आकाश पाटील आहेत. आणि दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज साहिल. साहिल गोलंदाजी करण्यासाठी आलेत. सात धावा दिल्या, 3 विकेट नितीन फुलोरेने घेतल्यात. अफलातून गोलंदाजी केली आणि 3 विकेट घेतल्या. त्यामुळे 1000 रुपयाचं कॅश प्राईज घोषित सुद्धा केलं योगेश पाटील निर्जेगावचे यांच्याकडनं नितीन फुलोरेला या 3 विकेटसाठी. हॅट्रिकसाठी त्यांनी नक्कीच 3000 रुपये लावले होते. मात्र 3 महत्वाचे विकेट घेतले. विशाल पाटील, कमलेश पाटील आणि ऋतिक पाटील, जे 3 या टीमचे मुख्य खेळाडू आहेत. 7 वरती 3 विकेट गेलेत. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. मकर संक्रांत ट्रॉफी असाच OWB संघ अडचणीत अडकला होता आणि त्यानंतर आकाश आणि मला आठवते संदेश पाटीलने त्या अडचणीतनं बाहेर काढलं होतं मकर संक्रांत ट्रॉफीजमध्ये, याच क्रीडांगणामध्ये. तशीच आता गरज आहे, कारण की 7 वरती 3 विकेट ऑलरेडी गेलेले आहेत. आगासन विरुद्ध ती मॅच होती, OWB विरुद्ध आगासन. आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना संदेश पाटीलने ती मॅच जिंकून दिली होती OWBला. मग आता पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही खेळतायत, त्यामुळे टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हलकासा अपील. मी गोलंदाजा साहिलचं कौतुक करेल. त्यांनी कोणत्याही प्रकारचं अपील केलं की त्याला माहिती आहे चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. सचिन म्हात्रे सरांचा लेग बाईचा इशारा आला. 1 रन्स इथे मिळाले. रिव्हर्स फटका असा आहे, बऱ्याच वेळा तुम्हाला धावाही देऊन जातो, बऱ्याच वेळा चेंडू डॉटही जातात. 8 वरती 3 विकेट. गोलंदाज साहिल ठोंबरेला तुम्ही पाहतायत. क्रिकेट असा खेळ आहे, अनिश्चितांचा खेळ. ज्यावेळी जीत भोईरसे आम्ही चर्चा केली टॉस बॉक्समध्ये, त्यांनीही सांगितलं क्रिकेट असा खेळ आहे. आता क्रिकेटमध्ये कोणतीही टीम कोणत्याही टीमला पराभूत करते. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच वाईटची खून करतायत. OWB संघ आहे, इथून 45-50 झाल्या तरी तो फाईट करू शकतो. त्यामुळे कल्पेश आलाय सिंगल डबल. कल्पेशला माहिती आहे 9 वरती 3 विकेट गेलेत. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल माटाडी विरुद्ध जुनी डोंबिवली. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टननी ते उपस्थित राहायचे. तुम्हाला मेन एंट्रीमध्ये यायचं हे लक्षात घ्या. हे सूचना आम्ही पहिल्या दिवसापासून दिलेत. साहिल ठोंबरे कोळेगाव एंडकडनं राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे, मात्र मिडॉपला फिल्डिंग सुद्धा तितकी दर्जेदार आहे. सरफराज तिथे होते, चांगली फिल्डिंग केली. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागले त्या 10. 3 विकेट गेलेत. आणि 3 विकेट जे नितीन फुलोरेला मिळाले त्यामुळे कोणी संघ सुद्धा थोडासा चार्जअप दिसतोय. आता थोडासा ऊनत आपल्याला पाहायला मिळतोय. 10 वरती 3 विकेट. वाकलनचे 2 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिले, दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर गेले. काल जगदंबा वाकलन बी संघ तुम्ही पाहिला, तोही संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. जीजी स्पोर्ट वाकलन संघ तुम्ही पाहिला, तोही या स्पर्धेत, म्हणजे मोठमोठे उलटफेर झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. फुलटॉस चेंडू होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नितीन फुलोरेने केला होता. त्याला माहिती आहे डायरेक्ट हिट झाला असता कदाचित फलंदाज रनआउट झाला असता. नितीन फुलोरे एक चांगले पुरस्कार. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. साईड अँगलने तुम्हाला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता. नितीन फुलोरेच्या हातात चेंडू बरोबर आला होता. लगेचच त्याने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. कल्पेश थोडेसे दूर होते, मात्र थ्रो सुद्धा वरून होता. साहिल राईट मोर द विकेट. चांगला बॉल होता, चांगला बॉल होता. वाईट ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू पिचिंग केला होता. ऍक्शन रिप्ले बघूया. नक्कीच इतका वेगवान बॉल नव्हता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाले बघा. विकीला आपण पाहतो एस्टेक्सच्या भूमिकेत आहेत आणि सध्या बॅटिंगमध्ये विकी भरपूर फॉर्ममध्ये आहेत. 11 वरती 3 विकेट गेलेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. साहिल ठोंबरेला तुम्ही पाहतायत कोळेगाव एंडकडनं राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. दुसऱ्यांदा नितीन फुलोरेकडे चेंडू केलाय. दुसऱ्यांदा त्यांनी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. फिल्डिंग चांगली आहे कोणी टीमची.
मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. एकमेव चौका ऋतिकच्या बॅटमधनं आला. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आकाश सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतायत. 12 धावा झाल्यात. 11 बॉलमध्ये फक्त 12 धावा कोणीने आतापर्यंत खर्च केलेत. म्हणजे पॉवर प्लेमध्ये सर्वात कमी धावा तुम्हाला पाहायला मिळतात आतापर्यंत. 5 षटकांची मॅच आहे. ऋतिक बाद झालेत, कमलेश बाद झालेत, विशाल बाद झालेत. फुल टॉस होता. प्रयत्न तिसऱ्यांदा चेंडू नितीन फुलोरेकडे गेलाय. तिसऱ्यांदा त्याने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. तिसऱ्यांदा डायरेक्ट हिट झालं नाहीये. मात्र ओव्हर संपले. पॉवर प्लेच्या 2 षटकात फक्त 13 धावा. प्रथम बॅटिंग करताना सतीश दादा पाटील प्रतिष्ठान वडवली बिहाने. हा ऍक्शन रिप्ले बघा. तिसऱ्यांदा चेंडू नितीन फुलोरेकडे. त्यांनी तिसऱ्यांदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. इथेही फलंदाज बाद झाले असते जर डायरेक्ट हिट झाला असता तर. 3 वेळा हे चित्र तुम्हाला पाहायला मिळाले. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. पक्षी आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. एक छोटंसं पक्षी आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. काय कॅमेरा वर्क आहे. क्लिअरिटी विथ क्वालिटी. GTC क्लिअरिटीचा बिग बॉस म्हणून GTCला ओळखलं जातं. 13 वरती 3 विकेट. आरामशीर काही करू नका आर्यन. दोन षटकात फक्त 13 धावा झाल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना सतीश दादा पाटील प्रतिष्ठान. चेंज द गेम वडवली 20 संघ. ऑन द पेपर हा संघ मोठा आहे, मात्र क्रिकेट आहे. ध्रुव मनु पाटील जुनी डोंबिवली यांच्याकडे एक पारितोषिक आले. फक्त वडवली 20 संघासाठी सलग 3 षटकारांसाठी सर्व खेळाडूंसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. जुनी डोंबिवलीचे मनु पाटील यांच्याकडे पारितोषिक आहे. सुभाष पाटील यांच्याकडे सुद्धा सलग 3 चौकार 1000 आहेत. 3 षटकार 2000 आहेत. आर्यनचा पहिलाच बॉल उंच गेलाय. जजमेंट चांगला होता, मात्र टायमिंग चांगलं आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते हर्ष पाटील तिथे होते. आणि बघा ऍक्शन रिप्ले. प्रयत्न चांगले होते, मात्र दूर होता त्यांच्यापासून थोडासा बॉल. झेल झाला नसता, ढकलण्याचा प्रयत्न होता. आणि हा षटकार एक ऊर्जा देऊन जाईल वडवली बी टीमला. आणि बघा आकाश पाटीलला जसं मनु पाटील ध्रुव मनु पाटील जुनी डोंबिवली यांच्याकडनं पारितोषिक लावलं आणि आकाशच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. सकाळचं सत्र आहे त्यामुळे चौकार षटकार बऱ्याच वेळा कमी पाहायला मिळत आहेत. मात्र हा षटकार वडवली बी टीमला एक ऊर्जा देऊन जाईल, कारण की 19 धावा झाल्यात. आकाश पाटीलने 5 चेंडूचा खेळ केलाय. तो 10 वरती बॅटिंग करतोय. आर्यनचं पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय षटकाराने आकाशने. इथे चेंडू उंच गेलाय. विकीचा जजमेंट चांगला आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. 19 वरती चौथा धक्का आणि आर्यनच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. स्क्रीनवरती आकाशला पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये त्याने 10 रन्स केले. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट ओव्हर द विकेट. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल होता, फक्त दिशा द्यायला गेले नक्कीच. आणि विकीचं मी कौतुक करेल, चांगला जजमेंट. या अगोदर तो विकेटही होता, त्यानंतर शॉट कव्हरला आला आणि एक चांगला झेल टिपला. बघा जजमेंट चांगला. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. एक रन्स एक विकेट भरपूर महत्वाची असते. 19 वरती 4 विकेट गेले. तिसरं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सकाळच्या 17 टॉस भरपूर महत्वाचा असतो. टॉस जिंकला कोणी टीमने. आर्यन राईट ओव्हर द विकेट. विकास आल्या आल्या मैदानात चेंडूला पाठवून दिलंय. लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
षटकार आलाय बघा, षटकाराने खातं उघडलंय. विकास पाटीलने 25 धावा झाल्या, 4 विकेट गेलेत. भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी. अनेक वेळा वडवली बी संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम विकास पाटीलने केलेलं आहे आणि आलेला षटकार ठोकलाय आर्यनच्या विरोधात. हाही फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता ठेवायची, लक्षात घ्या. 26 धावा धापलकावती लागल्या आहेत. 2 धावा झाल्या असत्या, मात्र प्रयत्न नव्हता कल्पेशचा. आयोजकांनी सूचना केल्या आहेत खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला थोडीशी शांतता राखायची, लक्षात घ्या. सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली बी 26 वरती 4 विकेट. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. स्ट्राईक एंडला कल्पेश आहेत. कल्पेश पाटील सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. आर्यन राईट मोर द विकेट. अपील करण्यात आलेलं आहे आणि याचमुळे आम्ही चेंडू ज्यावेळी रिलीज होतो त्यावेळी आम्ही थांबतो, जेणेकरून पंचांवरती दबाव नको. आता मात्र 2 पंच चर्चा करत असताना फक्त बिमर आणि नो बॉलसाठी रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. बिमर आणि रनआउटसाठी रिव्ह्यू आहे, लक्षात असू द्या प्लीज. वाईड असेल, रिव्ह्यू नसेल, लक्षात घ्या. वाईट बॉल, 2 पंच देखील चर्चा केली. व्हाईटसाठी रिव्ह्यू या स्पर्धेमध्ये नाहीये, लक्षात घ्या. फक्त रनआउट आणि बिमरसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता आणि तोही 15 सेकंदाच्या आत. तुमच्या भरपूर बाहेर चेंडू होता. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. बॅट कदाचित ग्राउंडिंग झाले, त्यामुळे कदाचित एस्टेशनला आवाज आला असेल. फुल टॉस बॉल होता, टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे कल्पेश, कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. 2 धावा मिळालेत. रिव्ह्यू घेण्यात आलेले आहे बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलं. या मॅचमध्ये आपण पाहतोय 2 धावा धावून तर पूर्ण झालेले आहेत. विकास आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. मकर संक्रांत चषक 2000 फेअर डिलिव्हरी, फिल्डिंग लगेच लावायची. त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. 2 रिव्ह्यू तुमच्याकडे, 1 रिव्ह्यू तुम्ही गमावलाय. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. योग्य डिसिजन. चेंडू असं खाली येते पडल्या, ज्यावेळी रिलीज केला बघा. कौतुक करेल मी सचिन म्हात्रे यांचं. 29 धावा झालेत, 4 विकेट. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा सूचना करेल, माटाडी आणि जुनी डोंबिवली इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, त्यामुळे या सूचना आम्ही करतोय. मेन एंट्रीमध्ये तुम्हाला यायचे, लक्षात घ्या. माटाडीचे कॅप्टन आणि जुनी डोंबिवलीचे कॅप्टन. राईट मोर द विकेट आर्यन. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज आर्यन वेगाने धावतायत आणि एक चांगला झेल टिपलाय. दुसरी विकेट आर्यनच्या खात्यामध्ये. 16 रन्स जरूर दिले आर्यनने, मात्र 2 विकेट सुद्धा घेतल्यात. कल्पेशलाही माघारी परतावं लागेल. 3 षटकांचा खेळसमात. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. तो सतीशदादा पाटील प्रतिष्ठान. चेंज द गेम वडोली बी संघ 29 वरती 5 विकेट. तीन षटकात 29 धावा झाल्यात, 5 विकेट गेल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. प्रसाद सहस्रबुद्धे यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. पंचांच्या भूमिकेत एसपी पॅनलचे पंच सचिन म्हात्रे आणि प्रसाद सहस्रबुद्धे. तिसरे पंच संदीप पाटील सागाव. 3 षटकात 29 धावा. सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली बी संघ प्रथम बॅटिंग करत असताना याच क्रीडांगणामध्ये तुम्हाला सतीशदादा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 27 जानेवारी ते 31 जानेवारी नाईट स्पर्धा. 40 संघ त्या स्पर्धेत खेळतील. प्रत्येक दिवशी 10 संघ. आणि नाईटमध्ये सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा 15,000 रुपये प्रवेश फी. आणि जयनमन क्रिकेट मंडळ 56वे वर्ष आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. आयोजकांच्या भूमिकेत आहेत
ग्रामस्थ मंडळ जे साईल आले दुसऱ्या स्पेलमध्ये. फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक विकासलाही माघारी परतावं लागेल. 29 वर लागणारा हा 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. वडवली बीच संघ थोडासा बॅकफुटर या पाहायला मिळतो आपल्याला या स्पर्धेमध्ये. वरती 6 विकेट गेलेत. आता जयेश पाटील आलेत बॅटिंग करणे. फक्त नितीन फुलोरे आपल्या खेळाडूंना एकच सूचना करा की ज्यावेळी तुम्ही थ्रो कराल डायरेक्ट थ्रो करा. थोडंसं दव फॅक्टर आहे त्यामुळे या सूचना कराव्या लागतात. पहिल्या मॅचसाठी चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच आहे. दुसऱ्या मॅच पासून 2 षटकाच्या चेंडू हरवला फुटला तर नवीन त्यानंतर जुना मिळेल. दुसऱ्या मॅच पासून या मॅचसाठी नवीनच आहे. 29 वरती 6 विकेट गेलेत. 11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. माझा थोडासा अडचणीत सापडलाय. सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली बीच संघ मागच्या वर्षीचा चॅम्पियन. बॅटच्या कडाचा आवाज आलाय. साहिललाही कदाचित माहिती असेल. आता साहिलने स्ट्रॉंग अपील केलं होतं. बॅटचा आवाज आला नक्कीच. जयेशच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. एकने धावसंख्या पुढे सर किती 30. 6 गडी बाद 30 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 4थं षटक प्रगतीपथ असं. इथून समीर सर एकच टार्गेट आता मनामध्ये ठेवायचे. तो सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली बी संघाला 45 ते 50 हे टार्गेट चांगला असू शकते. ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. थोडीशी बॅटची कडा लागली होती आणि त्यानंतर हलकंसं अपील साहिलच्या माध्यमातून करण्यात आलं. मात्र योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतोय. काय टेलिकास्ट आहे. GTC कॅमेरामॅनचं कौतुक करेल. 30 धावा झाल्यात. 6 विकेट गेलेत. विकेट टॉसलाही भरपूर महत्व आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट. साहिल राईट मोर द विकेट. डायरेक्टचा प्रयत्न केलाय. ओव्हर थ्रो झालाय आणि थोडीशी मैदानाच्या आतमध्ये फेकाफेक सुरू आहे. 2 धावा मिळतील. 1-1 रन्स. वडवलीला माहिती किती महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये. मात्र विकीलाही माहिती आहे शुभम पाटीलची विकेट किती महत्वाची आहे. त्यामुळे त्यांनी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघू शकता. कौतुक करेल मी विकीचं. डायरेक्ट हिट झाला असता कदाचित शुभमची खेळी समाप्त झाली असती. त्यामुळे विकीला माहिती 1 धाव एक्स्ट्रा गेली चालेल. मात्र विकेट मिळाली असती तर काय. विकेट महत्वाची आहे. त्यालाही माहिती आहे शुभम शेवटपर्यंत मैदानात थांबला तर धावा बनतील. या मॅचमध्ये 32 झालेले आहेत. 6 विकेट गेलेत. 4थं षटक प्रगतीपथ असताना 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकातील 3 चेंडू आणि त्यानंतर 1 षटक म्हणजे 9 बॉल अजूनही शिल्लक आहेत. राईट मोर द विकेट. इथे चेंडूला सन्मान दिलाय. 6 विकेट गेले आहेत. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन क्रिकेट शुभमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. 34 वरती 6 विकेट. हे VIP बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. अजय पाटील तिथे उपस्थित आहेत. सिनियर मंगेश पाटील आणि तिसरे पंच संदीप पाटील यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. एक थोडीशी स्माईल तुम्हाला अजय पाटील यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. संपूर्ण जयमान क्रीडा मंडळ जे प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिले प्रत्येकाचं मी कौतुक करेल. राईट मोर द विकेट. हलक्या हाताने खेळत आहेत. बॉटममेनचा वापर केलाय. आता दुसरीचा प्रयत्न नाहीये शुभमचा. 1ने धावसंख्या पुढे सरकली ती 35 वरती 6 विकेट गेलेत. या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि कदाचित शुभम ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते त्यांचा हाच प्रयत्न आहे. आता 45-50 चांगलं टार्गेट असू शकतो. जुळी डोंबिवली आणि माटार्डी पुन्हा एकदा सूचना करतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. 35 धावा झाल्यात. 6 विकेट गेलेत. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एका बाजूला सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली बी. दुसऱ्या बाजूला कोणी चांगलं बॅटर रंगले. सकाळच्या सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये बऱ्याच वेळा काही घडू शकतं कारण दो फॅक्टर थोडंसं मोठे हिट येत नाही आहेत. त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. साईल राईट मोर द विकेट. फुल टॉस बॉल होता. 1 रन्स वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. जयची विकेट धोक्यात आहे. डायरेक्ट हिट झालाय त्यामुळे फलंदाज रनआउट होईल. 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना हा ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सरफराजचं मी कौतुक करेल. खूप चांगली फिल्डिंग केली आहे सरफराजने आणि थ्रो फेकी सुद्धा बघा ॲक्युरेट आली आहे आणि यष्टिरक्षाचं कौतुक करेल मी. कुंदनचं डायरेक्ट हिट त्याने केलं आहे बघा. काय टेलिकास्ट आहे.
फलंदाज भरपूर लांब आहे जयेश, त्यामुळे रनआउट ठेवतील. 1 रन जरूर मिळाली आहे आणि 1 धावसंख्या पुढे सरली. पाणी मैदानाच्या आतमध्ये आहे शुभम. 36 वरती 7 विकेट. सिनियर आकाश आलेत, ज्युनियर आकाश पाटील बाद झालेत आणि आता सिनियर आलेत. काय टेलिकास्ट आहे बघा, हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनमध्ये. सरफराजचं मी कौतुक करेल आणि त्यानंतर कुंदनचं खास करून कौतुक करेल. खूप चांगलं करेक्शन आणि त्यांनी डायरेक्ट हिट केलं. 36 हे आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय टीव्ही स्क्रीनवरती. हे आमचे सर्व स्कोरर तुम्ही पाहतायत. GTC क्लिअरिटी विथ क्वालिटी. कॅमेरामॅनचं आमच्या कौतुक करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आतापर्यंत या स्पर्धेत तुम्हाला 4थ्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. रेवण पाटील यांच्या आकाशासाठी एक पारितोषिक आले. बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 2000. गोलंदाज कुंदन आलेत शेवटच्या षटकामध्ये. रेवण पवार यांच्याकडे एक पारितोषिक आले. आकाशसाठी बॅक टू बॅक 2 षटकारसाठी 2000. सलग 3 षटकार मारले तर सुभाष पाटील यांच्याकडे 2000 आहेत. ध्रुव मनू पाटील जुनी डोंबिवली यांच्याकडे सुद्धा सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपये. वडवली 20 संघाने बक्षीस भरपूर आहे, पण धावांची नितांत गरज आहे. 36 वरती 7 विकेट गेलेत. 4थ्या दिवसाची सुरुवात आपण पाहतोय. पहिलीच मॅच पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय चेंडू. ऍक्शन रिप्ले बघूया आपण. पहिला बॉल डॉट आलाय. डावखुले आताचे गोलंदाज आपण पाहतोय कुंदनला. हाय ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू तुम्ही पाहतायत पडल्यानंतर लेग मिडल स्टंप वरनं गेलाय. हाही डॉट बॉल आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. योग्य बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. 2 चेंडू डॉट आलेत. फाईन लेगला क्षेत्ररक्षक शुभमची विकेट मिळाली. 2 बॉल डॉट आले होते आणि त्याचा दबाव तुम्हाला पाहायला मिळाला. 36 वरती 8वा धक्का लागत असताना वडवली 20 संघ या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटवर तुम्हाला पाहायला मिळतोय. साहिल ठोंबरेने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. बॉल डॉट आले होते, त्याचा दबाव तुम्हाला पाहायला मिळाला. कुंदनची गोलंदाजी जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळते. स्लॉगवरच्या षटकामध्ये चेंडू पडल्यानंतर कुंदनचा थोडासा आतमध्ये येतो, त्यामुळे फलंदाजाला थोड्याशा अडचणी येत आहेत. हा खेळाडू कक्ष आता टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतो. टेन्शन आणि टेन्शन फक्त पाहायला मिळतोय. विशाल थोडीशी चर्चा करत असताना कमलेश यासाठी पहिली विकेट गेल्यानंतर कमलेशला थांबवत होते विशाल पाटील. ऋतिकही तेच सांगतायत. खेमा पूर्णपणे नाराज दिसतोय, कारण की 36 वरती 8 विकेट गेलेत आणि फक्त 3 चेंडू उरलेत. तुषार पाटील यांचे आगमन झालंय. जुनी डोंबिवलीचे कॅप्टन. अजून एक विकेट. 36 वरती 9वा धक्का लागत असताना सतीश दादा पाटील प्रतिष्ठान वडवली 20 संघाला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. एकही धाव अजूनही दिली नाही. विकी ठोंबरेने या मॅच मधला दुसरा झेल टिपलाय. हा ऍक्शन रिप्ले बघा. चेंडू व्यवस्थित बॅटचा संपर्क झाला नाहीये. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज. या स्पर्धेतील बघा जे तिसरे हॅट्रिक पूर्ण होईल का. 36 वरती 9 विकेट गेले आहेत. सकाळचं सत्र होतं. टॉस भरपूर महत्वाचा. टॉस कोणीने जिंकला. कॅप्टनने आणि सांगितलं आम्ही गोलंदाजी करू आणि योग्य डिसिजन त्याचा आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतोय. 36 वरती 9 विकेट. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ या वर्षी मात्र पूर्णपणे बॅकफुटवर. त्याचं कारण कोहलीची अफलातून गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. कुंदन गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय. कुंदन सज्ज झाले. हॅट्रिक बॉल आहे. एकही धाव कुंदनने अजूनही दिली नाहीये.
फटका चांगला आहे, लॉंग लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे, उपयुक्त चौकार आलाय. फलंदाज रुपेशच्या बॅट मधून 11व्या क्रमांकावरती आलेल्या फलंदाजच्या बॅट मधून चौकार आलाय. चौकार आलाय. इथे चेंडू हवेत आहे. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा, कारण की ऑलरेडी 9 विकेट गेलेत. 42 वरती रोखलंय वडवली बीज संघाला. 9 विकेट गेलेत आणि 43 धावांचा पाठलाग केला जाईल. आणि जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, तिथे जोडले जातील करण काळन. टॉस केला जाईल. जुनी डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात माटाडी. या आपण टॉस करूयात. एका बाजूला झिरडोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला माताडी या दोन संघांदरम्यान. मंचावरती उपस्थित आदरणीय उद्योगपती सुभाषदादा पाटील निर्जे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आहेत. आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाचा हा दुसरा सामना. इट इज अ कॉल until it is. So टॉस झिरडोंबिवलीचा कॅप्टन तुषार पाटील यांनी जिंकलेला. मी आदरणीय सुभाषदादा पाटील यांना विनंती करेन की पुन्हा आपण मंचाची शोभा वाढवा. तुषार पाटील टॉस जिंकलाय. पहिली मॅच तुम्ही पाहतात, ज्या पद्धतीने सामना चाललाय, हे पाहता डिसिजन काय? क्षेत्ररक्षण ऑलरेडी ठरवूनच आला होता, जसं ज्या पद्धतीने तू म्हणालास की फिल्डिंग करायची आहे. सकाळचं सत्र मॉर्निंग सेशनमध्ये बऱ्याच वेळेला आपण याच गोष्टी पाहतो की कोणताही कॅप्टन टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतो. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे. बऱ्याचशा स्पर्धा या अगोदर तू खेळलास. तुझी स्पर्धा देखील नुकतीच पार पडली. पण या स्पर्धेमध्ये खेळण्याचं क्रेज, ट्रेंड आणि काय उत्सुकता असते खास करून? क्रेज म्हणजे एवढ्या वर्षापासूनची टुर्नामेंट आहे. आज गेली 56 वर्ष आपण खेळतोय. मला वाटतं मी तर 15च वर्ष झाली खेळत असेल. त्याच्या अगोदर 40-45 वर्ष ही टुर्नामेंट होते. तर खूप मोठं क्रेडिट निर्जे गावाला आणि निर्जे संघाला देईन की ते एवढं वर्ष इथे आयोजन करतात. आणि असं नाही की 16 टीम खेळल्या किंवा 32 टीम खेळल्या. दरवर्षी 48 टीम खेळणं काय असतं, मी एक आयोजक आहे, मी समजू शकतो. जरूर 48 संघ दरवर्षी खेळतात. माताडीच्या विरुद्ध या सीझनमध्ये मॅच झाले या अगोदर? नाही, बरेच मला वाटतं 2 वर्ष झाले आम्ही खेळलोच नाही एकामेकासमोर. खडतर प्रवास करावा लागतोय झिरडोंबिवलीला. गोलंदाजांना बऱ्याच वेळा आम्ही बघितलं मार पडतो. तुमचे बॅट्समन रन्स बनवत आहेत, पण बऱ्याच वेळेला त्या मॅचेस जात आहेत. काय सांगशील मागच्या काही दिवसांमध्ये झालेला परफॉर्मन्स, आणि इथून नवीन सुरुवात कराल असं वाटतं, कारण वर्ल्ड कप आहे, त्यामुळे कसा खेळ असेल आजचा? चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. आणि कसं आहे, आमचा क्रिकेटचा जो कालखंड आहे हा 2 ते 2.5 महिन्याचाच असतो. त्याच्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस तेवढी करायला मिळत नाही. आमचा मुलं हे 12ही महिने क्रिकेट नाही खेळत. फक्त 2 ते 3 महिने जेव्हा सीझन चालू असतो तेवढ्या भागातच खेळतात. त्याच्यामुळे त्या टुर्नामेंटमध्ये कमबॅक करणं किंवा फॉर्ममध्ये येणं ह्याला खूप वेळ लागतो. आणि दरवर्षी प्रत्येक बॉलर चालेलच असं नाही. तर कधी मागचा बॉलर मागच्या वर्षी चाललेला बॉलर चालेल किंवा यावर्षी वेगळं. पण यावर्षी तर एकही बॉलर आमचा फॉर्ममध्ये नाही आहे. म्हणजे अप्स अँड डाऊन खूप आहेत टीममध्ये. त्याच्यामुळे पण ही मोठी टुर्नामेंट आहे. मोठ्या टुर्नामेंटमध्ये नेहमी नवीन चमत्कार घडत असतात. तर लेट्स सी आता काय होतं आज. चमत्काराला नमस्कार केला जातो. तुला शुभेच्छा या मॅचसाठी. राज, टॉस किती इम्पॉर्टंट होता सकाळचं सत्र आहे. ज्या पद्धतीनं चेंज जे गेम वडवली बीस मोठ्या बॅटिंग ऑर्डरला देखील कमी धावसंख्येपर्यंत खोणीने रोखलंय. हे पाहता तुला बॅटिंग करायचं आहे, किती धावा आणि कुठपर्यंत पोहोचण्याचा तुझा प्रयत्न असेल? टॉस तर खूप इम्पॉर्टंट होता आणि पहिलीच मॅच आपण बघतोय डव फॅक्टरमुळे रन कमी झाले. मी पण टॉस जिंकला असता तर फिल्डिंगच घेतली असती आणि आम्ही कमीत कमी जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू.
50 ते 55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं 50+ झालं तर गोलंदाज रोखतील आणि कोणाकडून जास्त अपेक्षा करतोय? फलंदाज नाही तर गोलंदाज, कारण चांगलं बॉलिंग युनिट असलं तर आपण जरूर स्पर्धा जिंकण्याची स्वप्न पाहतो. कारण फलंदाज जरी चांगले खेळत असले तरी 1 ते 2 सामन्यांमध्ये आपण पाहत आलेलो आहोत, पण बॉलिंग युनिट जर चांगलं असेल तर तुम्ही स्पर्धा जिंकू शकता. कोणत्या गोलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा असेल या स्पर्धेमध्ये? बॉलर तर चांगलेच आहेत. प्रणव आहे, प्रदीप आहे, हर्षद आहे, स्वतः मी आहे. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. सो मंडळी, नुकताच टॉस पार पडलेला माताडे आणि झिरुनोबुली या 2 संघांदरम्यान. झिरुनोबुलीने टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचमध्ये ते फिल्डिंग करतील. मात्र वळूयात या मॅचच्या दिशेने, जिथे ईश्वर 11 खोणीसी आणि चेंज द गेम वडवली बी या 2 संघांदरम्यानच्या घमासान. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. चेक. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप अर्थातच मकर संक्रांत चषक 2025 या 56व्या पर्वामध्ये 4थ्या दिवसाची सकाळ होते आणि या सकाळी आपण पाहतोय पहिला सामना चेंज वडोली बी विरुद्ध ईश्वर 11 खोणीसी. डावाची सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साईडला लॉफ्ट करण्यात आलेला आहे. गॅपमध्ये बॉल डीप स्क्वेअर लेगला वेगाने चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चांगली सुरुवात ईश्वर 11 खोणीसीची. नितीन फुलोरेच्या बॅटमधून पहिला चौकार. देखील केली होती की थ्रो तुम्ही डायरेक्ट करा, बिकॉज ड्यू दव बिंदू या गवतावरती आहेत, त्यामुळे तुमचा बॉल लगेचच ओला होऊ शकतो. त्यामुळे अंपायर्सने देखील सूचना केल्या होत्या की थ्रो डायरेक्ट करा. योगेश पाटील एक नामवंत खेळाडू निळजे यांच्याकडून नितीन फुलोरे यांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सध्या आमचे डिक्स जॉकी तुम्हाला पाहायला मिळतात. वियांश प्रो साऊंड्स प्रतीक चौधरी ओनर आहेत आणि त्यांचे ऑपरेटर देखील तुम्हाला सध्या पाहायला मिळत आहेत. स्विचहिटचा प्रयत्न होता, खोला टाकलाय. शेवटच्या क्षणाला चांगलं कोऑर्डिनेट केलं. मी सरफराजचं कौतुक करेन, कारण त्याला डेंजर एंडला पोहोचायचं होतं आणि या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज कोण असेल तर तो सरफराज शेख, जो सध्या ऑफ स्ट्राईक आहे. हा स्विचहिटचा फटका ॲक्शन रिप्ले गलीचा फिल्डरच्या वेगाने आले. आकाश थोडंसं फंबल झाला, पण शेवट लगेचच आणि जणू काही थ्रो असा केलाय की ते गोलंदाजी करत होते. स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहतात निलेश दादा आमचे ग्रामस्थ आहेत आणि आय थिंक त्यांची कन्या अथवा चिरंजीव सध्या स्क्रीनवरती. ऑन साईडला खेचून मारलाय. मिड विकेटला गॅपमध्ये बॉल आहे. स्वर्गीय धर्माशेठ बाळू पाटील स्टँडच्या दिशेने वाटचाल. फार सुंदर गाणं, महाराष्ट्री संतांची भूमी आहे. फार पूर्वीपासून आपण अभंगवाणी ऐकत आलेलो आहोत. पण अभंग रिपोस्ट या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही गेले, हे त्यांचंच गाणं आहे. मॉडर्न पद्धतीनं अभंगांना इंट्रोड्यूस करत आहेत ते. सो अभंग रिपोस्ट या यूट्यूब चॅनलला देखील आपण भेट देऊ शकता आणि अशा पद्धतीची अभंग जी मॉडर्न पद्धतीनं तुमच्यासमोर आणतायत. एक प्रामाणिक प्रयत्न अभंग रिपोस्टच्या या सर्व टीम्स आहे. त्यामुळे फार सुंदर गाणं त्यांच्याद्वारे, त्यांचे गाणं आपण वियांश प्रो साऊंड्स यांच्याद्वारे ऐकलं. सो प्रतीक चौधरी आपले मी मनापासून आभार व्यक्त करेन. सरफराज शेख स्क्रीनवरती ज्याला आपण बघितलं, पण तो सध्या ऑफ स्ट्राईक आहे. 2 चौकार नितीन फुलोरेच्या बॅटमधून आलेले आहेत. स्क्रीनवरती थोडीशी चुकी होती, हरकत नाही, ती क्लिअर करा आपण. टार्गेट या मॅचमध्ये 43 आहे. माफक जरी आव्हान असलं तरी चेंज द गेम हे त्यांचं स्लोगन आहे वडवली बीचं. आणि या गेल्या काही वर्षांमध्ये जी काही दहशत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या संघाची राहिलेली आहे, असे कोणी स्टार खेळाडू नाही, पण प्रत्येक खेळाडू
आपल्या संघाच्या हितासाठी खेळत आलेला आहे. टीमवर्क आपण नेहमीच वडोली बी संघाकडून पाहत आलेलो, मात्र दुसऱ्या बाजूने ईश्वर 11 खोणी सी फुलोरे स्विच केलं स्वतःला एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर. एक धाव सहजरित्या मिळत असताना या सिंगलच्या साह्यानं धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोमॉझॉन 9 9 धावा धावफलकावरती 26 बॉलमध्ये. या मॅचमध्ये 34 धावांची गरज आहे. प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची हजेरी या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. त्याचं प्रमुख कारण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक. प्रत्येकाला उत्सुकता असते, प्रत्येक खेळाडू असेल, प्रत्येक संघ असेल, प्रत्येक प्रेक्षक असतील. वेळ जास्त चाललाय. चेंज गेम वडोली बी. शेवटचा ऑफिशियल कॉल. 3.5 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत 4 चेंडूंसाठी. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायची आहेत. कमलेश पाटील. सरफराज शेख स्लॉट मध्ये आलाय आणि त्याचा नॅचरल गेम या प्लॉटच्या बाहेर जात असताना बॉल. पहिला षटकार खोणीच्या या डावामधला. GTC फार सुंदर टेलिकास्ट आणि फार सुंदर ग्राफिक्स त्यांनी तयार केलेले आहेत. मकर संक्रांत चषकाच्या या 56व्या प्रवासासाठी 15 वरती धावफलक. चर्चा सुरू आहे पण चर्चा लवकरात लवकर संपवा, वेळ जास्त चाललेला आहे. चेंज द गेम वडोली बी. आदरणीय सुभाषदादा पाटील यांच्या वतीने या संघाला पुरस्कृत करण्यात आलेले. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत पण सध्याचा खेळ डिफेंडिंग चॅम्पियन सारखा नाही असं इथे असलेला प्रत्येक प्रेक्षक सांगेल. पण गेमला चेंज करण्यासाठी माहेर असलेला संघ. पाहूयात या मॅच मध्ये गेम चेंज होतीये का. जिथे सध्या तरी आपण पाहतोय कोणी संघ वरचढ आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये 15 धावा, 25 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे ईश्वर 11 खोणी सी संघाला या मॅच मध्ये. शॉट ऑफ लेंथ. ओहो व्हाट अ शॉट. डीप स्क्वेअर लेगला सीमा पार षटकार. बरोबर बॉडीचा बॅलन्स करत असताना एकही तुम्हाला अनऑर्थोडॉक्स फटका पाहायला मिळणार नाही जेव्हा सरफराज शेख खेळत असतो. कॉपी बुक स्टाईल पुस्तकी जे क्रिकेटचे फटके आहेत. आपण स्विच इट सर्रासपणे पाहतो, आपण हेलिकॉप्टर सर्रासपणे पाहतो, पण आपल्याला हुक पूल त्यासोबत कव्हर ड्राईव्ह स्क्वेअर ड्राईव्हचे फटके फार रेअर पाहायला मिळतात. खास करून स्क्वेअर ड्राईव्ह तेही फटके सरफराज शेख सर्रासपणे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामॅनला एक विनंती आहे, समोर असलेल्या आय थिंक आमचे पुण्यवर्धन आहेत GTC त्या स्क्रीनवरती एक रस्सी पडलेली आहे. हा समोर काळ्या पडद्यावरती जागृत स्क्रीनच्या समोर लटकलेली आहे. बा हरकत नाही, वळूयात सध्या आपण या ओव्हरकडे. ऋतिक आलेला आहे समोर खेळला. मिड ऑफला फिल्डर चुकी झाली आहे पण नितीनला विकेट आता सॅक्रिफाईस करावी लागेल. त्याचं कारण आहे की सरफराजला या मॅच मध्ये टिकणं गरजेचं आहे. थोडासा नाराज पाहायला मिळाला, त्याने चांगली बॅटिंग केली होती पण या वेळेला तो विकेट सॅक्रिफाईस करतोय. नकार होता स्पष्टपणे. सरफराज शेख धावला, नितीन आता धावतोय पॅव्हलियनच्या दिशेने. पहिला हादरा बॅटिंग करणारा ईश्वर 11 खोणी सीला. फलंदाज ज्या पद्धतीनं सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय सरफराज,
त्याची साथ चांगली दिली होती नितीनने सुरुवातीला, मात्र ऋतिक आलेला आहे आणि ज्या ऋतिकने सांघिक यश मिळवलं, रनआउटची विकेट पाहायला मिळाली आहे. सरफराज शेख स्ट्रायकिंग एंडला 23 बॉलमध्ये 22. स्विच हिट, आहा, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका येतोय, लागोपाठचा तिसरा. पहिल्या डावामध्ये जवळपास 11च्या 11 फलंदाजांना असे फटके येत नव्हते. त्या परिस्थितीमध्ये सध्याची बॅटिंग सुरू आहे. या वेळेला खराब शॉट सिलेक्शन, ऑफस्टंपचा बाहेर होता. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तो सपशील अपयशी. धावा फलकावरती 27. 43चं टार्गेट असताना बॉल बाकी आहेत 21 आणि 21 बॉलमध्ये 16 धावांची गरज या मॅचमध्ये ईश्वर 11 खोणीसीला. विनिंग पर्सेंटेज सध्या तरी मी म्हणेन 90% आहेत या मॅचमध्ये, बिकॉज बॉल जास्त आहेत 21, धावा कमी आहेत 16. पुढच्या दोन्ही संघांना विनंती, तयार राहा. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. शॉर्ट स्क्वेअर लेगला जयेश सेकंडचा कॉल, विकीला पुन्हा माघारी जावं लागेल. या वेळेला जर तुम्ही रनआउटची विकेट टाकताय म्हणजे तुम्ही आमंत्रण देताय समोरच्या संघाला या मॅचमध्ये येण्यासाठी. आणि चेंज द गेम बडोलिबी असा एक संघ आहे जो कधीही सामना सोडणार नाही. तुम्ही जर एक चान्स दिली तर ते दुसरी चान्स निर्माण करतील आणि या मॅचमध्ये येण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांचाही जरूर असेल. धावा फलकावरती 28, डिफेंडिंग चॅम्पियन आहेत. सहसा या मॅचमध्ये तेही आपल्याला प्रयत्न दाखवणारच आहेत. ऑफस्टंपचा बाहेर होता यावेळेला. कव्हर्समध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण थोडासा लांब राहिला लाईन पासून. विकी धावा फलकावरती 28, बॉल 19 शिल्लक आहेत आणि 19 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या ईश्वर 11 खोणीसीला. सकाळीच खोणीचे प्रेक्षक घरामधून उठले असतील, टीव्ही मॉनिटर ऑन केला असेल तर त्यांना एक सुखद बातमी सध्या तरी वाटते, कारण एक नामवंत संघाविरुद्ध अशी कामगिरी. समोर खेळला, गॅपमध्ये बॉल आहे, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतो आउट ऑफ लॉंग ऑफ मध्ये. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल, सरफराजचा स्ट्रायकिंग एंडला थ्रो, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. इथे धाव होती पण थोडा उशिराने धावलाय विकी, त्यामुळे विकीचं मत होतं की आपण सेकंड रन धावायला नव्हतो पाहिजे. सरफराज शेख सांगतोय की धाव होती, पण आता उत्तर मिळालंय. विकी मैदानाचा बाहेर चाललाय. रनआउटची दुसरी विकेट. दोन षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावा फलकावरती 2 विकेटचं नुकसान. एका मागोमाग आपण बघितलं नितीन आणि त्यानंतर विकी, ह्या 2 रनआउटच्या विकेट पडल्या. आर्यन मैदानाच्या आतमध्ये आला 4थ्या क्रमांकावरती. मात्र सरफराज शेख ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय, 3 षटका लागोपाठ त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि 19 वरती 5 बॉलमध्ये नॉट आउट आहे तो मैदानाच्या आतमध्ये. त्याची विकेटच इम्पॉर्टंट आहे. वडोलिबीला आता एक प्रयत्न प्रामाणिकपणे करायचा आहे, तो म्हणजे सरफराज शेखची विकेट. ज्या पद्धतीनं सरफराज खेळतोय, समोर पाहत नाही तो कोणता गोलंदाज आहे, किती धावा बनवायच्या आहेत. माझा जो नॅचरल गेम आहे तो मला खेळायचा आहे आणि या मॅचमध्ये 5 बॉलमध्येच 19 धावा त्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम पाटील एकमात्र फलंदाज ज्याने टाइम स्पेंड केला होता. पहिल्या डावामध्ये चांगल्या पद्धतीने खेळ करत होता. 18 बॉल 14, 29ला 2, 43चं टार्गेट. 18 बॉल 14 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, गली लेग फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबरीने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डिपिश कव्हर पॉइंट, लॉंग ऑफ ऑन साइडला 3, लॉंग ऑन मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. शुभम 18 बॉल 14, लोअर फुल टॉस, ऑन साइडला गॅप मध्ये एक्झिक्यूट केला, डीप स्क्वेअर लेगला बॉल, सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. जुनी डोंबिवली आणि माटाडी तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. प्लीज. खराब लेंथ पाहायला मिळाली. फुल टॉस आला, ऑनसाईडला एक्झिक्यूट केला. व्यवस्थित टायमिंग नव्हतं, पण गॅपमध्ये बॉल गेला. 4 धावा. 17 बॉल 10 धावांची गरज आहे मॅचमध्ये. ऑनसाईडला ड्राईव्ह करतोय. लॉंग ऑनचा फिल्डर ऍक्शन मध्ये. ऋतिक सेकंडचा कॉल यावेळेला होता. कदाचित आता रन होती, हेच प्रेक्षक देखील म्हणत असतील, पण आता सरफराजचा स्पष्टपणे आर्यनला नकार होता. 34 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये सरफराज आणि आर्यन खेळतोय. त्यांना जसं वाटतंय ते तसं खेळतील. आपण फक्त चर्चा करू शकतो. जर त्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये महत्व आहे, स्टँडमध्ये महत्व आहे, पॅव्हलियनमध्ये महत्व आहे, पण मैदानाच्या आतमध्ये नाही. 34 धावा धावफलकावरती 2 विकेट पडलेत. 9 धावांची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. या मॅच मधला डिफेंडिंग चॅम्पियनचा खेळ अशा पद्धतीनं होईल असं कोणालाही वाटलं नसेल. सध्याच्या घडीला ज्या पद्धतीनं चेंज जे गेम वळवले, बी फॉर्मात आहे या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय सतीश दादा पाटील प्रदेशच्या नावाने ते खेळत आहेत. शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुटला कट केलाय, चांगला फटका. पॉइंटला फिल्डर बॅकफुट पॉइंटला आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट झालेली आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 35. स्टील रिक्वायर्ड 8 धावांची अजूनही गरज आहे. बॉल बाकी आहेत ते 15. स्क्रीनवरती सध्या हे सकाळच्या सत्रामध्ये बांधण्यावर आणि हा एक निरागस छोटा चिमुरडा आपल्याला पाहायला मिळतोय. फार क्यूट आहे. तो या मॅचचा आनंद घेतोय आपल्या वडिलांसोबत. आय थिंक मुलगी आहे. शुभम. 15 बॉल 8. टॉप एज या वेळेला मॅच मध्ये येण्याची संधी असेल. कॉट बँड विकेट. चांगला झेल टिपलाय कमलेशने. सरफराज शेख बाद. फलंदाज लवकरात लवकर चला. जशी आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला सूचना करतोय, तुम्हालाही सूचना आहेत. अन्यथा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसा बॅट्समनला टाइम आउट घोषित केलं जातं, मॅनेजमेंट टीम कदाचित तुम्हालाही घोषित करू शकते, कारण वर्ल्ड कप आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा सर्व राईट्स आमच्या मॅनेजमेंट टीमकडे आहेत. धावफलकावरती 35, 3 विकेट पडलेत. 14 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. या क्षणाला सरफराज शेखची विकेट पडणं, मॅच त्याने बनवलेली आहे खोणीच्या बाजूने, ती मात्र शंकाने. 8 बॉलमध्ये 24 धावसंख्येची वादळी खेळी राहिली. कमलेश पाटील, ऋतिक पाटील आणि शुभम पाटीलच्या अगेन्स्ट त्याची. 14-8 हे समीकरण या मॅच मध्ये. संदेश साळुंखे. ओहो, पडला हलका, राईज झाला बॉल, विकेट किपर कडे गेले. ऑफ स्टंप्स हलका बाहेर आत आलाय. पहा, एज असती तर थेट बॉल गेला असतात विकेट किपरच्या हातामध्ये. तो असाही गेलेला आहे, पण एज लागली नाही. सुदैवाने बचावलाय फलंदाज. 13 बॉल 8. खोलात आलाय शुभमचा आणखी एक यॉर्कर. इथे डॉट बॉल षटक संपन्न होत आहेत. 3 धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 35 बॉल बाकी आहेत. 12 आणि 12 बॉलमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 8. छोटासा ड्रिंक्स ब्रेक असेल आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला मॅचला कंटिन्यू करायचं आहे. वडवली बी आणि खोणीसी याची नोंद घ्या आपण. इट्स ओव्हर टू यू, इट इज अ मास्टर.
प्लेयरांचा इंटरेस्ट वाढलेला. डिफेंडिंग चॅम्पियनने कमबॅक केलं. 35ला 3 विकेट. 43चं टार्गेट चेस करायचं आहे. 12 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. हे षटक या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट आहे. मेडन ओव्हर विकेट इकॉनॉमिकल आलं तर लास्ट ओव्हरमध्ये धावा उरतील. अन्यथा आर्यन आणि संदेश काय करणार आहे पाहूयात. 8 धावा याच ओव्हरमध्ये चेस होत आहेत का. सिली मिड ऑन सिली मिड ऑफ सध्या आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन आत ऑन साईडला बॅकवर्ड स्कोअर मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप बॅकवर्ड पॉइंट. बॉल तयार. ऋतिक 12 बॉल 8 बॅकफुटला कट केलाय. शॉर्ट थर्डला भेदून मागे चालला बॉल गॅपमध्ये. डीप थर्ड मॅनला फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना 2च्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर मॉन्स ऑन 37. बॉल बाकी आहेत 11 आणि 11 बॉलमध्ये अवघ्या 6 धावांची गरज. शॉर्ट थर्डला फिल्डर होता बाजूने काढलाय. चर्चा करतायत. विशाल जरूर फिल्डिंग सेट करतायत. आपण त्याचबरोबरीने विकासला पाहतोय. सिली मिड ऑफ दरम्यान सध्या बॅकवर्ड पॉइंटला आणताय. डिपिश कव्हर पॉइंटच्या फिल्डरला शॉर्ट थर्डला थोडंसं स्क्वेअर केलं त्यांनी. ओहो बॅटचा चेहरा उघडलाय. कव्हर्स मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. ₹1000. खोणीचे प्रेक्षक जल्लोष करायला सुरुवात करत आहेत. विजयाच्या समीप आता ईश्वर 11 खोणीसी. 10 बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका आला आणि कव्हर ड्राईव्हने विजयाचा जवळ आता आणलंय. ने बस वाढलेले शेजारी. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचा 10 बॉल 2 धावांची गरज. ऋतिक पुन्हा एकदा वरती विकेटने आला. ओहो आर्यनचे 2 रन येतील का. सेकंडचा कॉल कल्पेश. 2 धावा. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटच्या विश्वचषकामध्ये मकर संक्रांत चषकामध्ये पहिला दणदणीत विजय डिफेंडिंग चॅम्पियन्सला या स्पर्धेच्या बाहेर काढत असताना ईश्वर 11 खोणीसीने मिळवला. 7 विकेट्स राखून 3.3 ओव्हरमध्ये 43ला चेस डाऊन केलं. हार्दिक हार्दिक अभिनंदन ईश्वर 11 खोणीसी. जबरदस्त बॉलिंग आणि त्यानंतरची सरफराज शेखची वादळी खेळी इम्पॅक्टफुल राहिली सेकंड इनिंग मध्ये आणि विजय त्यांनी मिळवला. हार्ड लक डिफेंडिंग चॅम्पियन स्वर्गीय सतीश दादा प्रतिष्ठान चेंज द गेम वडवली.